गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। भारतीय हवामान खात्याने गुरुवारी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी केलेला आहे। या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। जवळपास 3 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले। आजही हवामान विभागाने मुंबईत पावसाची येलो अलर्टची घोषणा केलेली आहे। हवामान खात्याने शेजारील नाशिक जिल्ह्याकरता रेड अलर्ट आणि पालघरकरता ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तसंच येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेले काही दिवस सातत्याने मुसळधार पाऊस आपण मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्या भागात बघतो आहोत। आज सुद्धा म्हणजे आजचा गुरुवार आहे आणि आजच्या गुरुवारी सुद्धा मुसळधार पाऊस पडेल असं सांगितलं गेलंय। पालघरकरता बाजूच्या नाशिक जिल्ह्याकरता रेड अलर्ट दिला गेलाय, तर पालघरकरता ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। पुढची बातमी आपण बघतोय, बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, पण तरी पंचगंगा नदीची वाटचाल संथ गतीने धोका पातळीकडे सुरूच आहे आणि त्यामुळे शहरातल्या 51 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। पन्हाळा कोल्हापूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलंय, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागलेली आहे। तर कोकणाला जाणारे मार्ग अद्यापही बंदच आहेत। पावसाचा जोर वाढला तर स्थिती अधिक बिकट होणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, कोल्हापुरामध्ये काय पावसा पाण्याची परिस्थिती? पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे जाते आहे, काय अधिक सांगाल? सुवर्णा, पावसानं काहीशी रात्रीपासून उसंत घेतली असली तरी पंचगंगा नदीची संत गतीने आहे ती धोका पातळीकडे वाटचाल सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परिणामी अनेक रस्त्यावरती सध्या पाणी आल्याची स्थिती आपल्याला दिसून येते। मी सध्या कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर याच पुराच्या पाण्यातून आहे ते धोकादायकरित्या वाहतूक या मार्गावरती सुरू असल्याचं पाहायला मिळते। एखादी या ठिकाणी गाडी बंद पडली तर मात्र या ठिकाणी ती वाहून जाण्याचा धोका आहे तो उद्भवतोय आणि या अनुषंगाने हा रोड बंद करण्याची आवश्यकता आहे ती निर्माण झालेली आहे। अशाच पद्धतीने अनेक रस्ते आहेत ते कोल्हापुरातले बंद झालेले आहेत। कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर भुईबावडा, कोंढा, राधानगरी हा रस्ता सुद्धा अद्यापही बंद आहे, त्यामुळे कोकणाकडे जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे। 75हून अधिक बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा विस्कळीत झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासन लक्ष ठेवून आहे। काल रात्रीपासूनच आहे ते जिल्हाधिकारी फील्डवर उतरलेले आहेत आणि त्यांनी अनेक नागरिकांना स्थलांतराच्या हे सूचना केलेल्या आहेत। महानगरपालिका हद्दीतल्या 51 नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे, तर चिखली, आंबेवाडी या परिसरातल्या जनावरांचं आहे ते पूर्णपणे स्थलांतर आहे ते झालेलं आहे। आता काही क्षणानंतर आहे आणखी ही नदीची पाणी पातळी वाढली तर पुन्हा एकदा प्रशासन आहे ते गावामध्ये जाणार आहे आणि तिथल्या नागरिकांचं स्थलांतर आहे त्या करण्याच्या सूचना आहे ते दिल्या जाणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी सध्या पोलीस आपल्याला या रस्त्याच्या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। धोकादायक वाहतूक आहे ती त्यांनी या ठिकाणी रोखून धरलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूने येणारी वाहतूक आहे ती अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे ही वाहतूक रोखून धरण्याची गरज आहे ती निर्माण झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची पंचगंगा नदी आहे ती सध्या धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। पावसाचा जोर आणखीन कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची स्थिती आहे ती आणखीन बिकट होणार आहे। कोल्हापूरला महापुराचा विळखा बसण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले, एनडीआरएफची पथकं आहे ते तैनात करण्यात आलेले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची पथकं सुद्धा रात्रभर आहे ते सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते। नक्की नक्की धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण माहिती दिलीत सविस्तर त्याबद्दल। तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातील पाण्याचा साठा 95.16% गेलाय, त्यामुळे धरणातून यंदा दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करावा लागतो आहे। जायकवाडी धरणाचे एकूण 18 दरवाजे आहेत, प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आलेले आहेत। एकूण 9432 क्युसेक प्रति तास इतका विसर्ग पाण्याचा सुरू आहे जायकवाडीमधून। नाशिक भागात अजूनही चांगला पाऊस सुरू आहे, त्यामुळे वरील धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे। पाण्याची आवक पाहून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणातून पाणी सोडत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय। जुलै महिन्यामध्ये 18 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलं होतं। जायकवाडी धरणाची निर्मिती झाली तेव्हापासून जुलै महिन्यात पाणी सोडण्याचा योग फक्त दुसऱ्यांदा आला होता। त्यावेळी धरणाचे दरवाजे 4 दिवस उघडे होते।
त्यानंतर आवक बंद झाल्यानं दरवाजे बंद करण्यात आले होते, पण आता पुन्हा धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। दुसऱ्यांदा ऑगस्टमध्ये म्हणजे जुलैमध्ये एकदा आणि ऑगस्टमध्ये एकदा असं दुसऱ्यांदा या धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। निश्चितपणे मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब आहे, कारण विसर्ग सुरू झाला याचा अर्थ धरण भरण्यात आलेलं आहे, जवळपास भरलेलं आहे। त्यामुळेच मराठवाड्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण धरण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग होतो आणि विसर्ग झाल्यामुळे खाली सगळ्या मराठवाड्यातल्या काही पट्ट्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, औद्योगिक पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तो सुटतो। आता आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जायकवाडी धरणाचे जवळपास 18 दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडण्यात आलेले आहेत। जवळपास 9,500 क्युसेकनी हे पाणी सोडण्यात आहे, पाण्याचा विसर्ग होतो आहे। आणि नाशिक नगर भागातूनही काही धरणाचं पाणी सोडल्यामुळं आणखी 24 तासामध्ये या पाण्याच्या साठ्यामध्ये भर पडणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाणी नगर आणि नाशिककडून जायकवाडी धरणाकडे झेपावलेलं आहे आणि ते येत आहे। त्यामुळे ते येण्याच्या आधी धरणाची पातळी 96% मेंटेन करण्यासाठी हे 18 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत। आणि उद्या जे नाशिक नगरहून पाणी येतंय ते पाणी या धरणाच्या साठ्यात आलं की या विसर्गाच्या आकड्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते, धरणाचे दरवाजे सुद्धा आणखी जास्त प्रमाणात उघडले जाऊ शकतात, कारण 96 ते 97% पाण्याची पातळी मेंटेन करणे धरणामध्ये ती मेंटेन करण्यासाठी आलेलं पाणी सोडावं लागतं आहे। जवळपास 102 TMC पाणी साठा या धरणामध्ये असतो, त्यापैकी 96 ते 97% पाणी जर भरलं की ते पाणी खाली सोडलं जातं आहे। निश्चितपणे आता पाणी सोडल्यानंतर मराठवाड्याला याचा फायदाच होणार आहे, कारण मराठवाड्यातल्या जे काही गोदाकाठावरची गावं असतील किंवा छोटे बंधारे असतील, बॅरेजेस असतील, ते हे पाण्यामुळे भरून निघतील आणि त्या भागातल्या गावाच्या आसपास पाण्याचा साठा उपलब्ध राहील। काही प्रमाणात विहिरी सुद्धा भरून जात आहेत। त्यामुळे मराठवाड्यासाठी हे पाणी सोडणं अत्यंत महत्त्वाचं आणि आनंदाची बाब असते, कारण शेतकऱ्यांना पाण्याचे आवर्तन आता व्यवस्थित भेटतील, त्यांच्या शेतीच्या आसपास असलेली बंधारे भरून घेतली जातील, बॅरेजेस भरले जातील आणि पार नांदेडपर्यंतचा भाग जो आहे छत्रपती संभाजीनगर ते नांदेडपर्यंतच्या भागामध्ये पाणी साठा बऱ्यापैकी होईल। निश्चितपणे आनंदाची बाब आहे। येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत राहणार नाही। दुसरं उद्योगासाठी राखणारं पाणी राखीव ठेवता येणार आहे आणि शेतीचे आवर्तन वाढणार आहे, त्यामुळे मराठवाड्यासाठी ही आनंदाची बाब आहे। सिद्धार्थ गोदान आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होता। आता आपण नाशिकच्या बातमीकडे वळूया। नाशिकमध्ये पावसानं सध्या विश्रांती घेतलेली आहे, पण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातून 7,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। नाशिक शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणांना सतर्क रहा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नाशिकची बातमी, नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, पण पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा विसर्ग सुरू असल्या कारणाने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे। रामकुंडचा परिसर हा सगळा बघतोय, छोटी मोठी मंदिरं तर पाण्याखाली जातातच। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय, सध्या जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी रामकुंड परिसरामध्ये पाणीच पाणी बघायला मिळतंय, काय सांगाल? खरं तर नाशिकमध्ये काल सायंकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे विशेषतः गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे पाऊस पडतोय त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहरात जी छोटी मोठी 20 ते 25 धरणं आहे या सगळ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणांमधनं विसर्ग केला जातो। विशेषतः नाशिकच्या गंगापूर धरणातनं 7,372 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचं हे रुग्णरूप आपल्याला पाहायला मिळते। नाशिकच्या गोदा काठावर असलेली जी मंदिरं आहे, विशेषतः जो दुतोंड्या मारुती नाशिकच्या पुराची ओळख सांगतो त्याच्या छातीपर्यंत पाणी आपल्याला पाहायला मिळतंय, तर रामकुंड, लक्ष्मण कुंड जी आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे। गोदा काठावर असलेलं सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आहे, देव मामलेदाराचं मंदिर आहे, हे देखील यांना देखील पुराच्या पाण्यानं वेढा घेतलेला आहे। गंगापूर धरणातनं ज्या पद्धतीनं 7,372 क्युसेक्सने विसर्ग केला जातोय त्याच पद्धतीनं नाशिकच्याच मुकणे धरणातनं 1,655 क्युसेक्स आणि
त्याचबरोबर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 45,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि हे सगळं पाणी जायकवाडीच्या दिशेनं झेपावतंय। त्यामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत देखील आता या नाशिकवरून जाणाऱ्या पाण्यामुळे वाढ होणार आहे। नक्की नक्की लक्ष्मण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नाशिकला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे नाशिकमध्ये दिवसभरामध्ये पावसा पाण्याची काय स्थिती राहते यावर आपली नजर असणारच आहे।